नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? तर मी आशा आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांना शुभ सकाळ. आता सकाळचे 8 वाजलेले आहे आणि आम्ही चांदवडला निघालो कारण आमच्या प्रियाचा आज CITचा पेपर असल्यामुळे आम्ही सकाळी 8 वाजताच घरातून निघालो आहे. सगळेजण म्हणत होते तुम्ही बसने जा, तर म्हटले नको, कारण सगळीकडे रस्त्यांची कामं चालू आहे, त्याच्यामुळे खूप रस्त्यांना पण गर्दी असते, टोल नाका पण असतो, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक पण असते. त्याच्यामुळे म्हटले गाडीवर जाऊ, म्हणजे कसं पटकन जाता येईल. 1-2 तास तरी लागेल. सकाळी लवकर निघालं तर म्हटले हळूहळू थांबत थांबत जाऊया. तर येता करता आम्हाला 11 वाजले आणि आम्ही आता कॉलेजला पोचलेलो आहे. आणि एकदम डोंगराच्याच बाजूला कॉलेज आहे आणि तिथून चांदवड देवी 2 किलोमीटर अंतरावरच आहे. तर अण्णांचा फोन आला, तर अण्णा म्हणे गेले तर तिथं देवीला पण जाऊन या म्हटले. तिचा पेपर संपल्यावर जाऊन येऊ, कारण तिचा पेपर 1 ते 5 पेपर आहे. तर आम्ही डबे वगैरे घरूनच करून नेले होते. तर मग खूप भूक लागली, तर बघितलं तिथं कॅन्टीन नव्हतं, तर मग म्हटले चला आपण तिथं गावामध्ये बघू कुठं हॉटेल वगैरे असेल तर तिथंच काहीतरी नाश्ता वगैरे करू आणि डब्बा नंतर दुपारी खाऊया. तर मग तिथून 1 किलोमीटर अंतरावर आहे गाव. तर मग आम्ही पायीच गेलो, गाडी तिथंच लावून दिली आणि नाश्त्याला घेतलं. तर म्हटले डबा पण नाही आणलं, तर म्हणे आता हेच नाश्ता करून घ्या, मग आपण दुपारी परत थोड्याने जेवण करूया. मग आम्ही मस्त चहा वगैरे घेतला, थोडा नाश्ता वगैरे केला. तर नाश्ता करून आल्यानंतर कॉलेजला आलो आणि तिथं जवळपासच कॅन्टीन होतं. तर आम्ही तिथं कोणाला विचारलंच नाही, तर माहीत असतं तर तिथंच नाश्ता केला असता. तर मग प्रियाचे काका प्रियाला म्हणे तू सगळे कागदपत्र वगैरे जमा करून घे, फोटो वगैरे, आधार कार्ड, फॉर्म. मग ते सगळे चेक करत होते आणि मोबाईल वगैरे आतमध्ये अलाउड नव्हता. मग तिला मोबाईल वगैरे सगळे म्हटले तू माझ्याकडे दे आणि ते कागदपत्रच घे. तर आम्ही सगळे चेक करत होतो. तर तिथं बरंच फिरलो आम्ही. खूप मोठं कॉलेज आहे आणि कॉलेजचं नाव आहे SNGBS लेट्स ऑफ कांताबाई भवरीलालजी जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर खूप छान कॉलेज आहे. तर 12:30 वाजले आणि सगळ्या मुलांना सांगितलं तुम्ही रांगेत उभं राहून घ्या, कारण आता आतमध्ये सोडत होते मुलांना आणि चेकिंग वगैरे सगळं चालू होतं. तर प्रिया म्हणे माई काका तुम्ही तिकडे जाऊन उभे राहा सावलीत. म्हटल्याने तर जोपर्यंत तू क्लासमध्ये जात नाही तोपर्यंत आम्ही इथेच थांबतो. तर मग तिथे बॅग वगैरे, मोबाईल वगैरे घेतला आणि तिथे सगळे पालक मुलांना सोडवण्यासाठी आलेले होते. तर आमच्या प्रियाच्या समोरच एक बाई होती. मला वाटलं ती कोणत्या वयात CITचा पेपर देते. तर तिच्या मुलीला त्यांनी सावलीत उभं केलं आणि ती उन्हात उभं राहिली होती, कारण मुलांना सगळं उन्हातच उभं करतात. साधा 1 वाजता किती ऊन लागतं. मग जेव्हा तिचा नंबर आला तेव्हा ती मुलीला तिथं उभं केलं. मग प्रिया क्लासमध्ये गेल्यानंतर आम्ही मग तिथं कॅन्टीनमध्ये बसलो. तरी म्हणे आपण चहा घेऊया. तर तिथे ते चहा आणण्यासाठी गेले, तर खूप छान चहा होता. मग बरेच पालक आजूबाजूला बसलेले होते आणि ऊन पण खूप लागत होतं. तर मग कॉलेजवाल्यांनी बघितलं पालक सगळे आजूबाजूला बसलेले आहेत, मग त्यांनी त्यांच्या सेमिनार हॉलमध्ये बोलवलं सगळ्यांना. तर म्हणे या तुम्ही थोड्या वेळ बसा, कारण अजून 5 वाजता पेपर सुटणार आहे, तोपर्यंत तुम्ही इथेच बसा. मग ते त्यांचं लेक्चर देत होते कॉलेजमध्ये कसं आहे कसं नाही, आमचे कॉलेजमध्ये शिक्षण वगैरे आम्ही कसं देतो मुलांना. खूप छान समजून सांगत होते. तर बराच वेळ बसलेलो होतो. तर मग त्यांनी मस्त चहाची, नाश्त्याची पण सोय केलेली. तर खूप छान, म्हणजे टीचर लोक पण खूप छान समजून सांगत होते. तर भारी, म्हणजे टाईम वगैरे गेला आमचं तिथं. आणि नंतर सेमिनार हॉलमधून गेलो. मग त्यांनी मस्त चहाची, नाश्त्याची सोय केलेली होती. मग सगळ्या पालकांना त्यांनी थंड पाणी वगैरे, चहा दिला, नाश्ता केला. बराच वेळ आम्ही मग तिथंच बसलो.
तर बराच वेळ आम्ही इथं खूप झोप पण खूप येत होती. मग परत तोंडात पाय धुतले. म्हटलं आता टाईम झालेला आहे, 5 वाजले आणि प्रिया क्लासमधून आली बाहेर. तर प्रियाला विचारलं कसा पेपर, तर प्रिया म्हणे खूप छान आहे. तर म्हटलं भेटतील का, तर ते म्हणे भेटतील, मला 80-90 तरी मार्क पडतील. तर म्हटलं छान गेला मग पेपर. तिचे काका तिला शाबासकी देत होते. मग अण्णांचा फोन आला. अण्णा म्हणे तुम्ही तिथं चांदवडच्या देवीला जा. तर मग तिथं जवळपास होतं. आम्हाला वाटलं डोंगरावरच एका देवी. म्हटलं मग चला, मग 5 वाजले तर मग बाहेरूनच दर्शन घेऊ. तर तिथे एक जणांनी विचारलं, तर ते म्हणे इथे तर छान वातावरण होतं, कारण 5 वाजलेले होते आणि खूप प्रसन्न वाटायचं. मग मस्त देवीचं दर्शन वगैरे घेतलं. तर छान देवदर्शन करून झाल्यानंतर आम्ही निघालो. तर प्रिया म्हणे माई मला खूप भूक लागली. तर म्हटले थांब आपण ना कुठेतरी आता हॉटेलला नाश्ता वगैरे करू आणि रस पण घेऊया चांगला थंडगार. तर मग आम्ही निघालो आणि बहिणीच्या मुलीकडे पण जायचं होतं. तर म्हटले तिला पण काहीतरी नाश्ता वगैरे घेऊ, पण जाता करता 2 तास लागतील, त्याच्यामुळे तो नाश्ता पण थंड होऊन जाईल. तर म्हटलं मग तिला पण भेळच घेऊ, आणि भेळचं पण दुकान होतं तिथं. तर मग छान असा थंडगार रस घेतल्यानंतर त्यांनी ब्रेड पकोडा तिथं बनवत होते. मग त्यांनी ब्रेड पकोडे पण घेतले. आणि नंतर मग मी डबा काढल्यानंतर मग प्रिया आणि तिचे काका दोघं हसायला लागले, तुम्ही डबा कशाला आणला, तर संध्याकाळ झाली. म्हटले नको मम्मी, मला ना डबाच खायला जरा बरं वाटतं, कारण तेलकट खाल्लं की मला ॲसिडिटी होते. त्याच्यामुळे मी डबा संगीत असतो माझा. कारण आपण किती म्हटलं तर बाहेरचं खाण्यापेक्षा आपण घरचं खाल्लेलं चांगलंच असतं. कारण बाहेरचं कसं तेल असतं, कशा हात असतं, त्याच्यामुळे आपण कधी पण घरून डबा नेला ना तर बरे असतो. कुठे पण हॉटेलला जाऊन खाऊ शकतो आपण. बहिणीच्या मुलीकडे आल्यानंतर मग तिला फोन केला होता का आम्ही आलो आहे जवळपासच. तर तिने चहा बिस्किट वगैरे मस्त तयारी करूनच ठेवली होती. मग आलो, बराच वेळ तिथं बसलो. तिला वाटत होतं मावशीने थांबा, पण मला पण दुसऱ्या दिवशी मग याचं पण कॉलेज होतं. मग त्याला डबा, काकांचा डबा, त्याच्यामुळे तिला म्हटले मग त्याला सुट्ट्या लागल्या का मग 1-2 दिवस येईल. आणि बऱ्याच वेळ तिच्याशी गप्पा वगैरे मारला. तर ती म्हणे मावशी थांबा ना, जेवणच करून जा. म्हटले नको, आता लय उशीर झाला, 8 वाजले, जातो, तू काळजी घे तुझी. मग तिला बाय वगैरे केला आणि घरी निघालो आता. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.